नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एक नव्या आणि फ्रेश ब्लॉगमध्ये। तर आज तारीख आहे 22 जानेवारी आणि आजचा दिवस हा भारतीयांसाठी खूप 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 स्पेशल आहे, कारण का प्रभू रामचंद्रांचा 550 वर्षांचा वनवास आहे तो आज संपणार आहे। तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे आजच्या दिवसासाठी। तर त्यामुळेच मी चाललो आहे नृसिंहवाडीला, जो की माझं मामाचं गाव आहे। सो येस, हा ब्लॉग आता सुरू करूया। ब्लॉग सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला येतं लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आज नृसिंहवाडीमध्ये खूप सारे कार्यक्रम आहेत, ज्यामध्ये याग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यानंतर संगीताचे कार्यक्रम आहेत आणि बरंच काही आहे। सो जाऊया। माझ्या कॉलेजमधले जे काय ट्रॅडिशनल डेचे व्हिडिओ आहेत किंवा डिझाईन नाईटचे, त्याबरोबर स्पोर्ट्सचे अजून काही व्हिडिओ आहेत ते अजून पोस्ट नाही केलेले आहे, ते ह्या व्हिडिओनंतर पोस्ट होतील। वाडीमध्ये मी पोचलेलो आहे जस्ट आत्ताच आणि आता थोड्या वेळात थोडं आवरून वगैरे जाईन ते मंदिरामध्ये, तिकडेच भेटू। तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे इथे, आणि मी आलो होतो तेव्हा पण खूप होती आणि आता पण खूप गर्दी आहे। रांगोळी काढतायत भली मोठी, बघूया आपण ती। रस्ता इथे रांगोळीने सजावट केलेली आहे, बघू शकता पूर्ण वाडीचा रस्ता अगदी पुढपर्यंत इकडे तिकडे। आणि इकडे आहे तो याग सुरू आहे विठ्ठल मंदिराच्या इथे, बघूया आपण जाऊन। होता इथे विष्णुयाग चाललेला आहे आणि विष्णुयागानंतर आपण चाललो आता मंदिराकडे। तर बघूया मंदिर वगैरे कसं सजवलेलं आहे ते, आणि इथेच नंतर कार्यक्रम आहेत ते बघूया। अटेंड करता आले तर अटेंड करूया, पण इथे बसून खूप बरं वाटलं। जाऊया आता मंदिरात। पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोमि।
मंदिरामध्ये झालेली गर्दी बघा, तुम्ही बघू शकता. मगाशी किती होती आणि आता किती आहे. प्रचंड गर्दी वाढलेली आहे आता. मंदिरातून मी डायरेक्ट गेलो ते घरी, आणि घरी मामी बरोबर बसून मी प्राणप्रतिष्ठा आहे मूर्तीची ती बघितलेली. त्यानंतर इथली महापूजा आहे जी की देवांची असते, दत्तगुरूंची, ती वगैरे बघितली. आणि आता परत आलेलो आहे मी, संगीताचा कार्यक्रम आहे तो बघायला. बघूया कसा वाटतोय तो. तर मित्रांनो, झालेली आहे संध्याकाळ आणि वाडीमध्ये काय ना काहीतरी चालूच आहे दिवसभर. आणि माझं ते लक्ष खूप वेधतंय. मी काय बाकी व्हिडिओ शूट वगैरे केला नाही, पण तुम्ही अजून ऐकू शकता बॅकग्राऊंडला की मिरवणुका वगैरे खूप चालला. आणि माझ्यामागे हा ब्युटिफुल असा सनसेट होतो आता, जो की खूप स्पेशल आहे, खूप भारी दिसतंय. तुम्हाला पण दाखवतो. आता मी जाणार आहे ते आमच्या जुन्या वाड्यामध्ये. चला बघूया तिथल्या बाकीच्या नातेवाईकांना भेटून, कारण का बऱ्याच महिन्यात मी आलो नव्हतो मामाकडे. तर तिथल्या नातेवाईकांना वगैरे भेटून रात्रीचा प्लॅन बघूया काय होतोय तो. भेटूया तिकडेच. शोभायात्रा सुरू आहे, बघू शकता तुम्ही. एकत्रित रामरक्षाचं पठण आता चाललेलं आहे. आणि मायवाड्याच्या रस्त्याला इतकं भारी सजावट केलेली आहे, दाखवतो तुम्हाला. तुम्ही आता बघू शकता रात्रीच्या वेळी खूप मस्त सजवलं आहे. आणि मी आलो आता पालखीला वर्षानंतर.